कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याचा अंदाज नुकताच वर्तविण्यात आला होता। तो अंदाज तंतोतंत खरा ठरला असून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिनांक 7 जुलैपासून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा केली आहे। कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा नियोजन सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। त्यात पालकमंत्र्यांनी संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा केली आहे। लॉकडाऊन दरम्यान सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत दुकानांना परवानगी राहील। इतर वेळी कडक कर्फ्यू असणार असल्याची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी दिली। बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोनाची चेन ब्रेक करण्याच्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आम्ही उद्यापासनं सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व दुकानं म्हणजे अत्यावश्यक सेवा आणि इतर सर्व दुकानं उघडण्याची आमची परवानगी राहणार आहे। परंतु दुपारी 3 नंतर तर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत कडक कर्फ्यू आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये लावून राहिलेलो आहे। त्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि या कडक कर्फ्यूच्या काळामध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये नागरिकांनी बाहेर पडू नये अशा प्रकारची विनंती मी सुरुवातीला प्रशासनाच्या वतीनं सर्वांना या ठिकाणी करू इच्छितो। त्याचप्रमाणे 9 ते 3 हा जेव्हा पिरियड राहील या पिरियडमध्ये त्या ठिकाणी मोटरसायकलवर एकच जण प्रवास त्या ठिकाणी करेल। सर्वांनी मास्क त्या ठिकाणी लावलेले पाहिजेत। जे मास्क लावणार नाहीत त्यांना 500 रुपये दंड करण्याचं सुद्धा प्रयोजन आमचं त्या ठिकाणी आहे। आणि छत्री आहे, छत्रीचा उपयोग पावसाळा समजून केला किंवा त्या ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळण्याचा उद्देश समजून केला तर छत्रीचाही वापर नागरिकांना त्या ठिकाणी करावा अशा प्रकारची विनंतीसुद्धा प्रशासनाच्या वतीनं पालकमंत्री म्हणून मी या ठिकाणी करू इच्छितो। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।